आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। प्रवीण गायकवाडांनी दीपक काटेबद्दलचा बावनकुळेंचा व्हिडिओ पत्रकार परिषदेमध्ये दाखवला। आमचा बंदोबस्त करण्याचा टास्क काटेला देण्यात आला। बावनकुळेच माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाइंड, प्रवीण गायकवाडांचा गंभीर आरोप। माझी आज अशी मागणी आहे की सरकारला जर नैतिकता शाबूत असेल तर या घटनेचा मास्टरमाइंड हे बावनकुळे आहेत, ते आता महसूल मंत्री आहेत, ते 2 नंबरचे मंत्री आहेत। प्रवीण गायकवाडांवरील हल्ला निषेधार्हच, भाजप किंवा राज्य सरकारचं हल्ल्याला समर्थन नाही। आरोपांवर बावनकुळेंकडून स्पष्टीकरण, आरोपींवर योग्य कारवाईची सुद्धा ग्वाही। प्रवीण गायकवाडजींच्या हल्ल्याबद्दलचा निषेध मी पहिल्यांदा केला। मी अशा घटनांचा निषेध करतो। विचाराची लढाई राहू शकतं, पण आपले संस्कार संस्कृती ही कधी अशा भ्याड हल्ल्याला साथ देत नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली प्रवीण गायकवाड यांची भेट। सपकाळांची गायकवाडांसोबत सविस्तर चर्चा। काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षांसह कार्यकर्तेही उपस्थित। राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू। 72 अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची सूत्रांची माहिती। मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये गुप्त तपास। हनी ट्रॅपमध्ये वरिष्ठ अधिकारी हे राज्यासाठी धोकादायक, नाना पटोलेंचा निशाणा। तर हनी ट्रॅपच्या मागे सूत्रधार कोण हे शोधण्याची गरज, रोहित पवारांची प्रतिक्रिया। राज्याचंही सगळ्या व्यवस्थेचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। मग हे काय चाललेलं आहे राज्यामध्ये याची वस्तुस्थिती, काही मंत्री पण त्याच्यामध्ये लटकलेले आहेत हनी ट्रॅपमध्ये, अशा पद्धतीची माहिती अध्यक्ष महाराज। अहिल्यानगर महानगरपालिका दरोडेखोरीचा उत्तम नमुना। आमदार संग्राम जगतापांच्या वरदहस्ताने 350 ते 400 कोटींचा घोटाळा झाल्याचा राऊतांचा आरोप। चौकशी करण्याची मागणी करत संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। अहिल्यानगरची महानगरपालिका ही एक दरोडेखोरीचा एक उत्तम नमुना आहे या महाराष्ट्रात। याची चौकशी व्हावी यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह फाईल पाठवली। शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजप नाराज। सूत्रांची माहिती, सामाजिक न्याय विभागाची कामं उशिरानं होत असल्याचा आरोप। कोणी किती म्हटलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। लाडकी बहीण योजनेवर एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती। कोणी किती म्हटलं, काही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। परिणय फुकेंकडून फडणवीसांची सर्व देवांशी तुलना। फडणवीस प्रभू श्रीरामांसारखे चारित्र्यवान तर श्रीकृष्णासारखी चातुर्य बुद्धी, फुकेंचं विधान। मी फडणवीस साहेबांचं एकच सांगतो की प्रभू श्रीरामासारखा चारित्र्य असणार, श्रीकृष्णासारखे चातुर्य बुद्धी असणारे, सूर्यासारखा तेज असणारे, चंद्रासारखा शीतल असणारे असे एक नेते आपल्याला महाराष्ट्राला लाभले।